नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दामिनीने प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्यामध्ये तिने साक्षी आणि महिपत या दोघांनाही बोलवलेलं असतं आणि अर्जुनच्या विरोधात जे वाटेल ते बोललेली असते. अर्जुनचं जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं त्याबद्दलही बोललेली आहे आणि त्याचबरोबर तिने एक व्हिडिओ पत्रकारांना दाखवलेला आहे आणि अर्जुन कसा गुंड आहे हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्याचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे या भाषेत तिनं स्टेटमेंट केलेलं आहे. तर आता अर्जुन त्यावर कसा पलटवार देतो आणि मग तिने दाखवलेला व्हिडिओ कसा खोटा आहे हे सगळ्यांना दाखवून त्याने कोर्टाच्या समोर पुरावे दिलेले आहेत. ज्या पुराव्यानिशी हे प्रूव्ह होतं ते म्हणजेच की अर्जुनने जे केलेलं होतं ते योग्यच होतं. या गोष्टी इथं सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नक्की हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे. त्याचबरोबर अर्जुन आणि सायलीला विचारलं जातं की तुम्ही ही केस जिंकणार का, कारण तुमच्याकडे एवढा कमी वेळ आहे. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सुभेदार जी केस घेतात ते जिंकतातच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची बाजू ही सत्याची बाजू आहे, त्यामुळं आमच्या बाजूने आम्हाला न्याय मिळणारच आहे. आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे सायलीने एक कडक व्रत केलेलं आहे. पुढचे 10 दिवस तिने आता एकच वेळ जेवणार आहे आणि तेही बिना मिठाचं. एवढं कडक व्रत तिने केलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये दामिनी काय काय राडा करणार आहे, साक्षी कशाची कबुली स्वतःच्या तोंडाने देणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सायली जी आहे ती खूप अस्वस्थ झालेली असते. तिला कळतच नसतं की तिला काय होतंय. तिला झोप येत नसते. आजचा दिवस कोर्टातला एवढा छान गेलेला होता तरीही टेन्शन मात्र कमी होत नसतं. त्यामुळं ती विचार करत असते. तिला कळत नाहीये की हे सगळं का होतंय, काय आहे याच्या मागं कारण. असे अनेक प्रश्न इथे सायलीला पडलेले असतात. सायली मात्र त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली आहे की कशामुळे असं होतंय. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अर्जुन म्हणतो काय झालंय सायली, अशी काय आहेस तू अस्वस्थ. तेव्हा सायली म्हणते की मला नाही कळत आहे, पण मला ना खूप असं बेचैन होतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं चल, मी अशा ठिकाणी तुला घेऊन जातो की जिथे गेल्यानंतर तुला खूप बरं वाटेल. सायली म्हणते कुठे जायचंय. अर्जुन तेवढ्या घाई गडबडीतही सायलीसाठी वेळ काढत आहे, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळं सायलीवरती टेन्शन आहे, तिला त्रास होत आहे हे अर्जुनलाही माहिती आहे आणि म्हणूनच अर्जुन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, कारण सायली ही प्रत्येक वेळेस अर्जुनची साथ देत असते. सायलीने तिच्या मनात जे आहे ते अर्जुनला सांगितलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो की चल आपण जाऊया आणि सायलीला घेऊन अर्जुन हा निघालेला असतो. त्यासोबतच सायली अर्जुनला म्हणते पण. अर्जुन म्हणते की आता काही पण बिन नाहीये, चल. आणि सायली अर्जुन दोघं निघालेले आहेत. सायलीला टेन्शन आलेलं आहे की एवढं चांगलं झालेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण दामिनी कोणत्या थराला जाऊ शकते ही गोष्ट मात्र चांगलीच इकडे सायलीला माहिती आहे. कारण दामिनी जो काही राडा घालत असते, जो काही गोंधळ घालत असते, त्यामुळं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो ही गोष्ट मात्र सायलीला वाटत आहे. आता इकडे दामिनीने प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तिने असं सुरू केलेलं असतं की आत्ता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जे आहेत ते या केसमध्ये एक वेगळ्या पद्धतीने लढत आहेत. आता तुम्हीच विचार करा ना, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे नामांकित वकील आहेत, पण आत्ता ते काय करत आहेत तर त्यांच्या सासऱ्याची बाजू घेत आहेत, कारण त्यांची केस आहे ती वेगळ्या वळणावर चाललेली आहे. त्यांना वेगळंच वाटत आहे, कारण इथं प्रश्न त्यांच्या सासऱ्यांचा येत आहे आणि नातं आलं की जी गोष्ट आहे ती व्यवस्थित घडत नाही असं दामिनी सांगत असते. मग माझ्या अशिलावरती अन्याय होतोय, माझ्या अशिलाला न्याय मिळवून दिला जात नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचवेळी प्रेस कॉन्फरन्सवाले म्हणत असतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय असं बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते तुम्हीच विचार करा ना, बघा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता जे लढत आहेत ते कोणासाठी लढत आहेत. बरं, काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करू इच्छिते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं म्हणजे केस लढण्यासाठी, केस जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्यांनी त्याच गोष्टी केलेल्या आहेत. त्यांना ही केस जिंकायची आहे आणि त्यांचे सासरे हे खुनी आहेत, ते स्वतः नामांकित वकील आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, परंतु त्यांचे सासरे खुनी असल्यामुळं त्यांची केस त्यांना जिंकायची आहे आणि म्हणून ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांच्या बायकोचं मन त्यांना जपायचं आहे म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं होतं. त्यांच्या कुटुंबापासून जवळजवळ 1.5 वर्ष ही गोष्ट त्यांनी लपवून ठेवली. मग जी व्यक्ती एवढं खोटं वागू शकते
ती व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते असं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे दामिनीला जराही लाज वाटत नसते की आपण जे काय बोलतोय वागतोय त्याचा परिणाम काय होणार आहे. अगदी अर्जुनच्या पर्सनल आयुष्यापर्यंत तिनं पोहोचलेली असते. परंतु इकडे आता अर्जुन जो आहे, अर्जुन आणि सायली दोघंही बाहेर गेलेले असतात. दामिनीने अगदी ओरबडे काढायला सुरुवात केलेली असते, अब्रूची लक्तर काढायची सुरू झालेली असते. अर्जुनबद्दल वाटेल ते ती बोलत असते. परंतु इकडे साक्षी माझी अशील बघा, म्हणजे विनाकारण तिला याच्यामध्ये ओढलं गेलेलं आहे, जिचा या कोणत्याच गोष्टींशी काहीही संबंध नाहीये. परंतु तिला या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवलं जातंय आणि या सगळ्याचा परिणाम तिला भोगावा लागत आहे. आत्ता माझी अशील किती दिवस झालं तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, तिला किती टॉर्चर सहन करावा लागत आहे, हे सगळं दामिनी तिथं सांगत असते. तेव्हा मात्र दामिनी एकच गोष्ट बोलत असते आणि ती म्हणजेच की माझ्या अशिलावरती अन्याय होतोय. सांगा, कारण जो अर्जुन सुभेदार ज्याच्या कुटुंबाशी ज्याच्या परिवाराशी खोटं बोलतोय तो अर्जुन सुभेदार काय न्याय मिळवून देणार आहे आणि तो काय खरं बोलणार आहे ते सांगा मला, असं बोलणं सुरू असतं आणि दामिनी अशा भाषेत बोलत असते. त्याचबरोबर ती म्हणते की मला तुम्हाला काही व्हिडिओ दाखवायचे आहेत असं म्हणत दामिनीने अर्जुन आणि चैतन्याचा जो व्हिडिओ असतो तो दाखवलेला असतो, ज्याच्यामध्ये त्यांनी जोशी वकिलाला मारहाण केलेली असते. म्हणजे आता तो व्हिडिओ तिनं कोर्टाच्या समोर आणला. म्हणजे अर्जुनचं निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, अर्जुन काय करू शकतो, किती पद्धतीने तो खोटं वागू शकतो, हे सगळं ती कोर्टाच्या समोर आणत असते. तेव्हा मात्र इकडे महिपत म्हणत असतो की खरंच ही बाई पुढची निघाली ग साक्षी, हिनं कुठून आणला तो व्हिडिओ, मला तर काही कळायला मार्ग नाहीये. साक्षी म्हणते जाऊ द्या, जे काय होतंय ना त्यांना आपल्या बाजूने होतंय ना मग झालं. असं साक्षी स्वतःचा स्वार्थी विचार करते. म्हणजे आपल्याला काय करायचंय, तिनं तो व्हिडिओ कुठून आणू द्या किंवा काय करायचंय ते करू द्या, असं साक्षीने स्पष्ट सांगून टाकलेलं असतं. आणि मग सगळ्यांना धक्का बसतो. इकडे जो एक माणूस आहे, खबरी आहे, तो अर्जुन सायलीच्या मागावर तिनं पाठवलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की तो कुठे जातो, काय करतो, त्याचं लोकेशन मला पाठवायचं आहे, हे सगळं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा तो खबरी जो आहे तो अर्जुन सायलीच्या मागावर आहे आणि इकडे पत्रकारांमध्येही तिने अशी माणसं पेरलेली आहेत की ज्यांना पैसे दिलेले आहेत आणि पैसे देऊन तिने बोलायला लावलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र दामिनी जी आहे ती हे सगळं मुद्दाम करत असते. दामिनी म्हणत असते की बघितलं का, एका वरिष्ठ वकिलाला कशा पद्धतीने मारहाण केली जाते, हा अर्जुन सुभेदार आहे का गुंडा आहे, एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला ज्या पद्धतीने मारहाण केली जाते ही गोष्ट योग्य आहे का, म्हणजे काय आहे बघितलं ना. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते मुद्दाम केलं जाते असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की माझ्या अशिलावरती अन्याय केला गेलेला आहे आणि त्यामुळं मी माझ्या अशिलालाही तुमच्याशी बोलण्यासाठी इथं आणलेलं आहे. आज मी फक्त मी स्वतः बोलणार नाहीये, माझी बाजू मांडणार नाहीये, तर साक्षी सुद्धा तुमच्याशी बोलणार आहे, तिच्या बाबतीत काय घडलेलं आहे ती सांगणार आहे. मग साक्षी बोलायला सुरुवात करते. म्हणजे अगदी तिचं ते रडायचं नाटक वगैरे जे असतं नेहमीचं ते सुरू होतं आणि साक्षी रडत रडत बोलत असते. साक्षी म्हणत असते की मला ना कळतच नाही माझी चूक काय होती, मी पण तुमच्यासारखीच एक सामान्य व्यक्ती, म्हणजे माझं रोजचं आयुष्य जे होतं ते मी जगत होते, मला ना कुठल्याच गोष्टीशी देणं घेणं नव्हतं, मला फक्त मी एक स्वप्न पाहिलं होतं, एक माझं स्वतःचं रिसॉर्ट असावं आणि त्या रिसॉर्टसाठी मी ती जमीन घेतली आणि त्या जमिनीवरती मी रिसॉर्ट बांधायचा विचार केला, पण मी त्यामध्ये अडकले गेले. माझं स्वप्न तर पूर्ण झालं नाहीच, पण माझ्यावरती खुनाचा आरोप आला, असं साक्षी बोलत असते. खरं तर हे साक्षीचं बोलणं तुम्हाला कसं वाटत आहे, खरंच हे खरं आहे का, म्हणजे किती रडून कितीही ओव्हर ऍक्टिंग केली तरीही जे सत्य आहे ते सत्यच आहे ना, कारण सत्य तर लपून राहणार नाहीये. परंतु इकडे आता अर्जुन आणि सायली मंदिरात आलेले असतात. दोघंही मंदिरात दर्शन घेत असतात आणि अर्जुनलाही बरं वाटत असतं, सायलीलाही बरं वाटत असतं, कारण अर्जुन सायलीला मंदिरात घेऊन आलेला असतो. इकडे साक्षी मात्र आता रडून रडून सांगत असते. ती म्हणत असते की माझी काय चूक होती सांगा, मी साधं स्वप्न पाहिलं होतं, मलाही एक स्वप्न जगायचं होतं, आता त्यामुळे माझं असं आयुष्य झालंय की मी लग्नही करू शकत नाहीये, मलाही वाटत होतं माझं लग्न व्हावं, मला मुलं बाळावं असावी, मीही चांगला संसार करावा, माझाही नवरा असावा, या सगळ्या गोष्टी तिनं बोलून दाखवत असते. परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारने मला या खुनाच्या केसमध्ये अडकवून
माझ्याबरोबर खूप मोठा इथे राडा झालेला आहे, माझ्यावर खूप मोठे आरोप लागलेले आहेत, त्यामुळं मला कळत नाहीये की मी काय करू, कारण मला न्याय हवा आहे. मी फक्त ती आश्रमाची जमीन विकत घ्यायचा विचार केलेला होता, मला रिसॉर्ट बांधायचं होतं. झालं, इथेच एक मुद्दा मिळतो, तो म्हणजे साक्षी स्वतः सांगते की मला आश्रमाची जमीन पाहिजे होती. खरं तर हे जे पत्रकार आहेत ज्यांना विकत घेतलंय दामिनीने, त्यामुळे त्यांची तोंड उघडतच नाहीयेत. महत्वाचा मुद्दा हा आहे की हे जे पत्रकार आहेत यांच्या का लक्षात येत नाहीये की महत्वाची गोष्ट काय आहे ती. कारण काहीही झालं तरीही पत्रकार का विसरून गेलेले आहेत, त्यांना काय हवं आहे, कारण त्यांना तर लोकांपर्यंत सत्य आणायचं असतं. मग हे काय घडतंय ही महत्वाची गोष्ट आहे ना. कारण त्यांना का वाटत नाहीये की तुम्हाला आश्रमाचीच जमीन का हवी होती, ही गोष्ट का लक्षात येत नाहीये, हे मात्र खूपच मोठं आहे. त्याचबरोबर इकडे पत्रकार जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र इकडे ते म्हणत असतात, म्हणजे त्यांना असं वाटू लागतं की खरंच साक्षीवरती अन्याय झालेला आहे, साक्षीच्या बाबतीत चुकीचं घडलेलं आहे. साक्षी रडून रडून या गोष्टी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे साक्षी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा आता पत्रकारांना प्रश्न पडलेले असतात की खरंच साक्षीवरती अन्याय झालेला आहे आणि साक्षीसोबत आपण नीट बोलणं गरजेचं आहे, साक्षीला आपण न्याय मिळवून दिला पाहिजे. इकडे सायली आणि अर्जुन मंदिरात आलेले आहेत आणि मंदिरात ते बोलत असतात आणि त्याचबरोबर ते म्हणत सायली देवाच्या पुढे हात जोडते आणि घंटानाद करायला सुरुवात करते. आणि त्याचबरोबर सायली आता बोलत असते, सायली म्हणत असते की आजपासून 10 दिवस, मला माहिती आहे मधुभाऊंची बाजू सत्याची आहे, पण दामिनी काहीही करू शकते, त्यामुळे आजपासून फक्त 10 दिवस मी एक गोष्ट करणार आहे, ती म्हणजे फक्त दिवसभरात एकच वेळ खाणार आहे आणि तेही बिना मिठाचं अन्न खाणार आहे. आता सायलीने हे कडक व्रत केलेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे सायलीने या सर्व गोष्टी जेव्हा केलेल्या असतात तेव्हा सायली जी आहे ती हे बोलते तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. सायली असं का करते, म्हणजे असं काय झालेलं आहे म्हणून सायली हे सगळं बोलत आहे, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि त्यासोबतच अर्जुन इकडे म्हणू लागतो की सायली, आणि सायली मात्र हे सगळं बोलून जाते. सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही, मला ह्या गोष्टी अशाच पद्धतीने हव्या आहेत आणि त्यामुळं मी हे करणारच आहे. सायलीने आता स्पष्टपणे आता सगळ्यांच्या समोर या गोष्टी झालेल्या आहेत आणि इकडे प्रेस कॉन्फरन्स तर सुरू आहे. साक्षी रडत आहे, मला न्याय हवा आहे, माझ्यावरती अन्याय होतोय, मी या जगामध्ये वावरू शकत नाहीये, मला या सगळ्या गोष्टींचा एवढा त्रास होतोय, असं रडगाणं या साक्षीने सुरू केलेलं असतं. परंतु जी साक्षी आहे ती किती मूर्ख आहे ते आपल्याला माहितीच आहे. आणि तिच्यावरची दामिनीला तर वेगळं काही पडलेलंच नाहीये, तिला फक्त तिच्या गोष्टी महत्वाच्या वाटत असतात. कारण ही केस जर दामिनी हरली तर तिच्यासाठी सुद्धा धोक्याची घंटा होऊ शकते, तिचं करिअर धोक्यात जाऊ शकतं. कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची ती केस आहे, यांच्या विरोधात दामिनी आज उभी आहे आणि ती केस हरली तर मात्र तिची वाट लागणार, हे मात्र तेवढंच नक्की असतं. त्याचबरोबर आता प्रेस कॉन्फरन्स समाप्त होते आणि दामिनी सगळ्यांना नमस्कार करते. खरं तर दामिनीने हे जे काही नमस्कार चमत्कार ही सगळी काही नाटकं सुरू केलेली असतात ना, ती तर आपल्याला माहितीच आहेत की ती कशासाठी करत असते. परंतु आता पत्रकारांना आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. आणि मग प्रेस कॉन्फरन्स संपली असं दामिनी जाहीर करते. माझ्यासाठी माझ्या एका कॉलवरती अगदी ऐनवेळी तुम्ही सगळेजण धावून आलात, त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. आणि मग आता लास्ट रिपोर्ट जो असतो तो सबमिट केला जातो. खरंच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे अन्याय करत आहेत का, त्यांच्या सासऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? म्हणजे आतापर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याबद्दल आपल्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या पॉझिटिव्ह होत्या, पण आज त्यांचा एक नवा चेहरा आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अशा पद्धतीने वागू शकतात, हे सगळं अर्जुनच्या विरोधात बोललं जात असतं. आणि इकडे सायलीने आता व्रत केलेलं असतं आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो, अगं सायली, कळतंय का तुला, तुझी श्रद्धा आहे, या गोष्टी सगळ्या मला मान्य आहेत, पण असं का करतेस तू, असं म्हणत अर्जुन जो आहे तो आता बोलत असतो आणि सांगत असतो. त्याचबरोबर इकडे अर्जुन जेव्हा ह्या सर्व गोष्टी बोलत आहे तेव्हा मात्र इकडे तो जो माणूस आहे तो बाहेरून पाहत असतो. म्हणजे सायली आणि अर्जुन मंदिरात आलेले आहेत ही गोष्ट स्पष्ट तिथं झालेली असते. त्याचबरोबर सायली अर्जुनला म्हणत असते की नाही हो, कसं आहे माहितीये का, की दामिनी देशमुख कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला, आपली बाजू सत्याची आहे, तरीही देवीची श्रद्धा आहे, पण
मला ना कळत नाहीये, म्हणून मी हे केलेलं आहे. माझी देवीवरती श्रद्धा आहे. मला ह्या 10 दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थितच हव्या आहेत. कुठलाही त्रास आपल्याला नको आहे कोणाकडूनही. त्यासाठी देवीआईकडे हे मी मागणं मागितलेलं आहे, असं सायली बोलून दाखवते. तेव्हा मात्र तो जो माणूस आहे सायली अर्जुनचं बोलणं ऐकतो आणि सायली म्हणत असते, मला खात्री आहे जिंकणार तर तुम्हीच आहात ना, त्यामुळं मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते, असं इकडे सायली बोलत असते. आणि तेव्हा मात्र दामिनीची आता प्रेस कॉन्फरन्स संपलेली असते आणि त्यातला जो एक पत्रकार असतो त्याला ती बोलवते आणि त्याला म्हणते की हे घे, आणि त्याला पाकिट देते आणि त्याला म्हणते की मी तुला लोकेशन पाठवलंय, आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जो आहे तो त्या ठिकाणी तुला भेटेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जा. म्हणजे आता हे किती तिनं मॅनेज केलंय बघितलं का. अर्जुनबद्दलचं सगळं दूषित मत व्हावं लोकांचं, या केसला एक वेगळं वळण दिलं जातंय, या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्या यासाठी हे सगळं तिनं केलेलं एक नाटक असतं. आणि त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन मात्र तेवढेच खमकी असतात, ते अजिबात डगमगणारे नसतात. तेवढ्यात सायलीला अर्जुन म्हणतो की अगं मला एक कॉल येतोय, मी आलोच, असं म्हणत अर्जुन पुढे जातो. आणि तेव्हा मात्र सायली जी आहे ती पाठीमागं असते. मग अर्जुन म्हणत असतो, अर्जुन पुढे येतो आणि पाहतो तर काय, अर्जुनवर आता प्रश्नांचा भडीमार सुरू झालेला असतो. पत्रकार तिथे पोहोचलेले असतात. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आत्ता या केसच्या बाबतीतले आम्हाला अपडेट्स हवे आहेत. तुम्ही जे काय करत आहात हे तुमच्या सासऱ्याला वाचवण्यासाठी करत आहात. तुमच्याकडे पुरावे नाही आहेत का? 2 वर्ष ही केस का रखडली गेलेली आहे? तुम्ही एका पत्रकारावरती अन्याय केलेला आहे, ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन जो आहे तो थांबवून जातो, त्याला बोलायला चान्सच दिला जात नाहीये. तिथं फक्त एकच बोललं जातं आणि ते म्हणजे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जे आहेत ते इथे फसवत आहेत, लोकांची फसवणूक करत आहेत, या सगळ्या गोष्टी तिथं बोलल्या जात असतात. आणि त्याचबरोबर अर्जुनला प्रश्न विचारले जातात की आता तुमच्याकडे 1 महिना दिलेला आहे, या 1 महिन्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, केसच्या बाबतीत तुमचा काय निर्णय आहे. तेवढ्यातच सायलीचं लक्ष जातं आणि सायली म्हणते की थांबा, या प्रश्नांची उत्तरं मी देते तुम्हाला, असं म्हणत सायली जी आहे ती पुढे आलेली असते. आणि सायली पुढे येऊन आता उत्तरं द्यायला सुरुवात करत असते. सायली पुढे येते आणि बोलायला सुरुवात करते. सायली म्हणते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, की आत्ता आम्ही न्यायाच्या बाजूने आहोत आणि ऑब्व्हियसली ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जिंकणार आहेत. आणि आमच्याकडे 1 महिना नाही हो, आमच्याकडे 30 दिवस आहेत. या 30 दिवसांची ही लढाई आहे आणि या 30 दिवसांमध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे जिंकणार आहेत, कारण ते सत्याच्या बाजूने लढत आहेत. मग तुम्ही एका वरिष्ठ पत्रकाराला मारहाण केलेली आहे, ते तुमचे सासरे आहेत म्हणून ते खुनी असूनही तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. हे सगळे प्रश्न अगदी त्या पत्रकाराने ज्या पद्धतीने, त्या दामिनीने ज्या पद्धतीने सांगितलेले होते त्या पद्धतीनेच विचारले जात असतात. आणि दामिनी ज्या पद्धतीने बोलत असते त्यावरूनच त्यांनी हे सगळे तर्क लावलेले असतात. आणि त्याचबरोबर त्यांना फक्त एकच गोष्ट माहिती असते आणि ती म्हणजे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला कोंडीत पकडायचं. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला अशा पद्धतीने कोंडीत पकडायचं की तो पूर्णपणे तिथे हादरला पाहिजे. मग अर्जुनला प्रश्न विचारले जात होते की सांगा, उत्तरं द्या, नक्की काय आहे, असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मला सांगा, तुम्हाला पुरावा दाखवला गेला म्हणून तुम्ही माझ्यावरती आरोप करण्यासाठी इथे आलात, बरोबर आहे. पण एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की हे सगळं जे काय आहे ते तुम्ही बोलून दाखवलेलं आहे, या सर्व गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की खरंच तुम्हाला असं वाटतं ॲडव्होकेट जोशी हा लिगली काम करणारा माणूस आहे? मग मी त्याला का मारहाण केली ही गोष्टही तुम्हाला कळालीच पाहिजे ना. म्हणजे विचार करा तुम्ही, तुम्हाला समजणं गरजेचं आहे ना की मी त्याला मारहाण केली, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणून तुम्ही मला आता जाब विचारताय. पण तुम्हाला हे पुरावे मी देत आहे, ज्या पुराव्यांवरून हे प्रूव्ह होतं की मी त्याला का मारलेलं आहे. आत्तापर्यंत केलेली त्याने इल्लीगल कामं, म्हणजे केस घ्यायची आणि त्या माणसाला सांगायचं हो मी तुझ्या बाजूने लढतोय, आणि दुसऱ्या व्यक्तीकडनं पैसे घ्यायचे, म्हणजे अपोजिट पार्टीकडनं पैसे घ्यायचे, आणि त्यानंतर मात्र गोंधळ घालायचा असा की कळणारही नाही. तिथं मात्र अशा पद्धतीने गोंधळ करायचा की ती जी व्यक्ती आहे ती ह्याच्यावरती अंधळा विश्वास ठेवणार, ह्याची फी याला देणार, हे सगळं करणार. परंतु हा जो जोशी वकील आहे तो मात्र लोकांना लुबाडत होता. ही गोष्ट इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुनने आता ते जे रिपोर्ट आहेत ते दिलेले असतात, त्याच्याकडे गाडीत
ते पेपर्स असतात ते अर्जुन त्यांना देतो आणि सगळे पत्रकार आता गप्प झालेले असतात, कारण दामिनीच्या तिथे त्यांना असं वाटत होतं की खरंच साक्षी किती निर्दोष आहे, तरीही तिच्यावरती अन्याय केला जातोय. पण सायलीने स्पष्ट सांगितलेलं असतं की मला सांगा, एक अबला नारी आहे म्हणून तुम्ही तिच्या पाठीशी उभी राहता, पण आज तिला वाटलं नाहीये का एका वयस्कर ज्येष्ठ नागरिकावरती आपण खुनाचा आरोप लावून देतोय? तिला नाही वाटलं का की आपण हे चुकीचं करत आहोत? दुसरी गोष्ट म्हणजे मधुभाऊंनी आतापर्यंत या समाजामध्ये हा जो आश्रम चालवला, स्वतःकडचे पैसे खर्च केले, त्यानंतर त्यांनी हा आश्रम चालवलेला आहे, लोकांना मदत केलेली आहे, मग तुम्ही त्यांच्यावरती असे आरोप कसे काय करू शकता हे सांगा बरं. आणि मग आता लोकांच्या समोर अर्जुनने मधुभाऊंचं जे समाजकार्य आहे ते आणलेलं आहे आणि लोकांना दाखवून दिलेलं आहे की मधुभाऊ ही खरंच किती चांगल्या पद्धतीने काम करत होते. कारण दामिनीने फक्त शिंतोडे उडवण्याचं काम केलं, पण अर्जुनने दामिनीवरती शिंतोडे अजिबात उडवले नाहीत, कारण अर्जुनचं ते कामच नाहीये. अर्जुन तशा पद्धतीने वागू शकत नाही, कारण अर्जुनने प्रामाणिकपणे हे सगळं केलेलं असतं. आता उद्याच्या भागात अर्जुन आणि सायली यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार सोडला जातो आणि त्याला विचारलं जातं की हे काय आहे, आम्हाला कळलं पाहिजे. तेव्हा अर्जुन आणि सायली त्यांना सांगू लागतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, आम्ही सत्याच्या बाजूने लढतो आणि केस तर आम्ही जिंकणार आहोत, त्याबद्दल काही शंका नाहीये. परंतु जर तुम्हाला आता प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही त्यांची उत्तरं तुम्ही शोधा, कारण आम्ही सत्याच्या बाजूने लढत आहोत. या भाषेमध्ये अर्जुन आणि सायली या दोघांनीही उत्तर दिलेलं आहे. तर अर्जुन आणि सायलीने प्रेस कॉन्फरन्स घेत या प्रेस कॉन्फरन्सला खरं तर दामिनीचीच वाट लावलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.